दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे। प्रभाग क्रमांक 31 मधील महिला आणि नागरिकांनी आज सिडको विभागीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पाथर्डी फाटा परिसरात दररोज पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे। दरवर्षी नियमित पाणीपट्टी भरूनही अवघ्या अर्धा तास पाणी मिळत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे। याच संतापातून आज मोठ्या संख्येने महिला आणि नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा काढला। मोर्चाची माहिती मिळताच भाजपचे नगरसेवक भगवान दोंदे आणि बाळासाहेब शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। विशेष म्हणजे भाजपची सत्ता असतानाही नागरिकांसोबत आंदोलनात सहभागी होण्याची वेळ नगरसेवकांवर आल्याचे चित्र पाहायला मिळाले। पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परिसर, स्वप्नपूर्ती नगर, खंडेराव नगर, एकता कपूर ग्रीन व्हॅली यांसारख्या भागांमध्ये गंभीर पाणीटंचाई असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तर रेडिसन ब्ल्यू हॉटेलसमोर गेल्या 1.5 महिन्यापासून जलवाहिनीला गळती सुरू असून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची तक्रारही करण्यात आली। नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात विकसित होत असताना मनपा प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागत असताना दुसरीकडे पाईपलाईन लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहे। पाणी भरपूर आहे, पण प्रशासनाचे नियोजन शून्य आहे। दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली। महानगरपालिकेच्या आवारात आणि पाणी पुरवठा विभागात आपण बघू शकतो महिलांचा मोर्चा आलेला आहे। पाणी पुरवठा विभागात ताई, तुम्हाला पाण्यासंदर्भात कसा त्रास होतो? पाण्यासंदर्भात आम्हाला पाणी हे बोरचं आहे आणि पाणी येत तर नाहीये। आम्ही रिक्वेस्ट करतोय महानगरपालिकेला की आम्हाला पाणी पाहिजे, पण आम्ही ओम गुरुदेव नगर, पाथर्डी फाटा, प्रभाग क्रमांक 31। पण ऍक्च्युली आमच्याकडे पाण्याचं टँकर पण येत नाही। महानगरपालिकेकडे वर्षापासून आम्ही रिक्वेस्ट करतो, पाणी द्या। हंडा मोर्चा झाला आमचा, सगळेही झाले, पण काही लक्ष देते नाही। हो म्हणतात आणि आम्हाला काढून देतात इथून, बस बाकी काहीच करत नाही आतापर्यंत। महानगरपालिकेचा आपलं प्रभाग क्रमांक 31 मध्ये 4 नगरसेवक लाभलेले आहेत। हो हा, त्या संदर्भात तुम्हाला काही बोलायचं? नाही, आमचे नगरसेवक आमच्या सोबत आहे, पण आम्हाला अधिकाऱ्यांचा सपोर्ट नाहीये की हो म्हणून हे काम होईल। आमच्या नाहीये इथे, आम्ही आलेला आहे, फोन करताय सगळेजण, पण फोन उचलत नाहीये। आमच्या सेवेला आमच्या सेवेसाठी की आम्ही त्यांच्या सेवेसाठी तेच कळत नाही। आम्ही सकाळपासून इथे बसलेलो आहे, आम्हाला बसायला सुद्धा प्रॉब्लेम होतो इथे। आणि आमच्याकडे पाण्याचे अक्षरशः आमचे लहान मुलं आजारी पडताय, पाणी नाही नसल्या कारणाने। आणि आम्हाला पाण्यामुळे दिवसभर ते पाण्यामध्ये काम करत, म्हणजे पाण्यासाठी वन हिंडावं लागतंय। गेल्या 3 महिन्यापासून जो नवीन वसाहत 7 वर्षापासून ते झालेली आहे, त्या वसाहतीमध्ये सर्व स्थिती, पाणी असेल, लाईट असेल, रस्ता असेल, रेल्वे लाईन असेल, खूप काही दुरावस्था झाली। पण गेल्या 8 दिवसापूर्वीच सर्व नागरिक माझ्याकडे आले। स्वतः नागरिक सांगते, मी आयुक्त कार्यालयात गेलो, त्यांची जी काही परिस्थिती होती त्यांना सांगितल्यानंतर, पत्र दिल्यानंतर आज हे पत्र काल परवापर्यंत इथं आपल्या सिडको विभागात पोहोचलं आहे। त्यांनी काल स्वतः अधिकारी आपले नगरपालिकेचे बोरीचा असतील, लोणे साहेब असतील, जाऊन त्यांनी तिथे पाहणी केली। काही अडचणी सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ आपण ही लाईन चालू करू असं त्यांनी आम्हाला काल फोनद्वारे सांगितलं होतं। पण आज सर्व नागरिक, महिला
अचानक इथं नाशिक महानगरपालिकेमध्ये आल्या आणि त्यांनी आम्हाला नगरपालिकेमध्ये बोलून घेतलं. ही परिस्थिती खरोखर म्हणायला गेली तर लोकसंख्या जी आहे आपल्याकडे, तो नवीन एरिया झालाय. गव्हर्नर रोड पासून तो पोरदार शाळेपर्यंत खूप मोठा एरिया झालाय आणि तिथं जे काही बिल्डर लोकांनी घरं विकली असतील किंवा काही तिथं त्यावेळेस नागरिकांनी घेतले आणि आज ती परिस्थिती, पाणी असेल, लाईट असेल, रस्ते असेल, अत्यंत दुरवस्थ आहे. पण खास करून सांगायचं म्हणलं तर मागच्या 20 तारखेच्या महासभेमध्ये सुद्धा तो आवाज मी उठवला आहे की आमच्या इकडे पाण्याचा मोठा खूप प्रश्न आहे. मागच्या 2-3 महासभेत सांगितलं. पण मागच्या महापौर दौऱ्यानंतर ताईने सुद्धा आपल्या प्रभाग 31 मध्ये सर्वे नंबर 242 मध्ये 20 लाखाची टाकी तत्काळ मंजूर केली आहे. प्रभाग क्रमांक 31 मध्ये जो नवीन एरियामध्ये डेव्हलप एरिया झालेला आहे, त्या परिसरामध्ये जवळपास 4,500पेक्षा घरांना पाण्याची लाईन नाही आहे, ड्रेनेजची लाईन नाही आहे, रस्ता नाही आहे, स्ट्रीट लाईट नाही आहे. अतिशय दुरावस्था या सर्व नागरिकांची झालेली आहे. हा विषय जवळपास 5 ते 6 वर्षापासून ह्या लोकांना ह्या प्रॉब्लेमला सामोरे जावं लागत आहे. मधल्या काळामध्ये प्रशासन असल्यामुळे पाठपुरावा केला, पण त्यांना कुठल्या प्रकारचा न्याय मिळाला नाही. आता 3 महिन्यापूर्वी ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यात आम्ही नगरसेवक म्हणून त्या परिसराचं प्रतिनिधित्व करत आहोत. पण ज्या पद्धतीनं जर बघितलं तर या नागरिकांचे अतिशय हालाकीचे जीवन या ठिकाणी, त्यांची परिस्थिती अतिशय, एखाद्या आपण आदिवासी भागात अतिशय दुर्मिळ भागात राहतो अशा परिस्थितीमध्ये हे लोक यांचं दररोजचं जीवन जगत आहे. आपण आता जर बघितलं या परिसरामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून टँकर असेल किंवा बोरच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचं त्यांचं साधन होतं. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे, या परिसरामधले सर्व बोरचं पाणी आटलेलं आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांची पाणी समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आहे. महानगरपालिकेला एवढीच अपेक्षा आहे आम्हाला की आम्हाला लवकरात लवकर पाणी द्यावा. आम्हाला काय त्यांच्याशी वाद वगैरे घालण्यात काही इंटरेस्ट नाहीये. पण ऍक्च्युली आमचे लहान लहान मुलं आहे, ते घरी सोडून आम्ही इथे थांबलेलो आहे आणि आज आम्ही इथून हटणार नाहीये. आम्हाला पाणी दिलं तेव्हा आम्ही इथून पाऊल काढू. आपण बघू शकतोय महानगरपालिका प्रभाग क्रमांक 31 मध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक झालेल्या आहेत. तरीही लोकांनी आणि पाणी पुरवठ्यावाल्यांनी लवकरात लक्ष देणं गरजेचं आहे. ते आपण बघू शकतोय महिलांसाठी किती वनवन होते आणि याच्या पुढं आपले पाणी पुरवठा विभाग झोपेचं सोंग घेऊन कधी जागे होते तेच बघणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन रोशन गव्हाणेसह विजय बागुल, नाशिक.